हॅलो, नमस्कार. कसे आहात तुम्ही सर्व? मस्त ना? मस्तच राहा. सर्वांना सर्वप्रथम श्री स्वामी समर्थ. तर फ्रेंड्स, आज आहे ना झटपट अशी बिर्याणी बनवणार आहे, चिकन बिर्याणी. तर चिकन बिर्याणी कशी बनवायची आणि त्याला लागणाऱ्या काय काय वस्तू आहेत ना, ते इथे मी सांगत आहे. तर इथे आहे ना मी खडा मसाला घेतलेला आहे. लवंग, दालचिनी, एक मोठी इलायची, त्याच्यानंतर एक तेजपत्ता आणि कांदा, त्याच्यानंतर हिरवी मिरची कट केलेली. इथे टॉमॅटोसुद्धा मी घेतला आहे, उभा चिरून घेतलेला आहे कांदा आणि टॉमॅटो. त्याच्यानंतर मी लसूण आहे ना असं चॉप करून घेतला आहे. आणि मग कारण की माझी अद्रक लसूणची पेस्टसुद्धा संपलेली होती. आणि अद्रक जी आहे ना ती ग्रेड करून घेतली. आणि इथे ना सुके मसाले घेतले आहेत मी. हळद घेतली आहे, लाल मिरची पावडर घेतली आहे, त्याच्यानंतर घरचा लाल मसाला घेतलेला आहे, जो घरी मी रेग्युलर भाजीत यूज करते तो. त्याच्यानंतर धना पावडर घेतलेली आहे. तर अशा प्रकारे मी ना पावडर मसाले घेतलेले आहेत. आणि त्याच्यामध्ये ना मी एव्हरेस्टचा चिकन मसालासुद्धा घेतलेला आहे. आणि इथे ना मी हे बारीक रोज रेग्युलर वापरणारे तांदूळच घेतले. कधी कधी काय होतं, कोणाकडे तांदूळ अवेलेबल असतात, बासमती राईस, किंवा नसतातसुद्धा. तर त्याचं काही असं कारणच नाही आहे की तुम्ही बासमती राईसशिवाय बनवू शकत नाही बिर्याणी. तर अशा छोट्या कोलम तांदूळाची सुद्धा खूप छान अशी टेस्टी बिर्याणी होते. आणि इथे ना मी अर्धा किलो चिकन घेतलेलं आहे. तर चिकन आहे ना मी स्वच्छ असं धुवून घेतलं आहे आणि आता गॅसवर पातेलं ठेवलेलं आहे. तर चला आपण पुढे कसं रेसिपी करायची ते मी तुम्हाला इथे दाखवते. तर मी ना गॅसवरती पातेलं ठेवलं आहे. आपण गॅस लावून घेऊया. आणि त्यानंतर पातेलं मी स्वच्छ धुवून घेतलं आहे ना, तर थोडं त्यात जे पाणी आहे ना ते कोरडं होईपर्यंत आपल्याला पातेलं गरम करून घ्यायचं आहे. आणि त्यानंतर मी ह्यामध्ये टाकणार आहे तेल. तेल आणि तूप हे दोन्ही जेव्हा तुम्ही टाकता ना, तेव्हा त्याचा एक छान असा स्वादसुद्धा येतो. तुम्ही बनवून बघा अशी बिर्याणी, तुम्हाला नक्कीच आवडेल. तर इथे ना मी तेल टाकलेलं आहे आणि 2 पळी मी साजूक तूप टाकलेलं आहे, जे मी घरीच बनवते ते वालं तूप. तर इथे तुम्ही पाहू शकता. ही बिर्याणी झटपट का? तर तुम्ही कधी बाहेरून येता, बाहेरून आल्यावरती काय बनवायचं, तर तुम्ही असंही बनवू शकता. किंवा बाहेर कुठे जायचं असेल तर तेव्हाही तुम्ही अशीच बिर्याणी बनवू शकता. तर इथे ना मी तेलामध्ये आता टाकलं आहे तेजपत्ता आणि खडे मसाले, जे मी तुम्हाला सांगितले तेच. दालचिनी, लवंग, काळी मिरी आणि एक मोठी इलायची. तर हे मी ना असं सगळं तेलामध्ये फ्राय करणार आहे. त्याच्यानंतर मी कट केलेली हिरवी मिरचीसुद्धा टाकली. हिरवी मिरची ना फ्रेंड्स खूप छान असा टेस्ट येतो. आणि असं जरुरी नाही की तुमच्याकडे हे पुदिना पाहिजे, कोथिंबीरच पाहिजे. नसलं हरकत नाही, काही प्रॉब्लेम नाही. तुम्ही असंही डायरेक्ट बनवू शकता. पुदिना पाहिजेच असं काही नाही आहे. माझ्याकडे नव्हतं, मी नाही टाकलं. तुम्हीही स्किप करू शकता, असेल तर टाका. त्याच्यानंतर मी ना इथे उभा चिरलेला कांदा टाकला आहे. तर ह्याला आहे ना आपल्याला छान असं तूप तूप आणि तेलामध्ये ना छान असं फ्राय होऊन द्यायचं आहे. म्हणजे थोडासा लालसर, आपण म्हणतो ना बरिस्ता टाईप, तसं आपल्याला होऊन द्यायचं आहे. जास्त पण म्हणजे क्रिस्पी नाही करायचं आपल्याला. तर थोडा लालसर होईपर्यंत आपण ह्याला छान असं फ्राय करून घेणार आहोत. तर मी ना जास्त पातळ, ह्याचे स्लाईस जे आहेत ना, मी ते जास्त पातळ पण नाही आणि जास्त जाडे पण नाही, मी एकदम मीडियम स्लाईस कट केलेले आहेत. तर इथे तुम्ही बघू शकता. हां, तर मी तुम्हाला झटपट बिर्याणी ही का सांगते, तर कधी-कधी काय होतं, की काहीतरी बनवायचा खूप असा कंटाळा येतो, की काय बनवायचं आणि पटकन असं काय होईल. तर हे ना एक झटपट अशी बनणारी रेसिपी आहे. तुम्ही नक्कीच ट्राय करू शकता फ्रेंड्स, आणि तुम्हाला ही नक्कीच आवडेल. तर चला, आता बघा मी इथे कांदा किती छान असं आपल्या तेलामध्ये फ्राय होत आहे. तर इथे तुम्ही पाहू शकता. आणि त्याच्यानंतर ना मी पुन्हा एकदा त्याला खालीवर आणि आहे ना आपल्याला कांद्याला असं नुसतं खालीवर करून घ्यायचं आहे. म्हणजे आपला कांदा आहे ना सगळ्या बाजूने असं चांगला शिजला जातो, फ्राय होतो चांगला. आणि एकदा आपला कांदा छान असा फ्राय झाला की मग आपण मस्तपैकी, म्हणजे आपली बिर्याणीसुद्धा खूप टेस्टी लागते. मेन ह्याच्यामध्ये कांदा असा छान फ्राय झाला पाहिजे त्याच्यासाठी. कारण आपण बिर्याणीमध्ये पण जेव्हा कांदा टाकतो ना, तर तो आपण बरिस्तावालाच टाकतो. आता मी ना इथे नाही मी चिकनला मॅरिनेट वगैरे करून ठेवलं आहे, नाही मी कांद्याला बरिस्ता वगैरे बनवून ठेवला आहे. जसं बिर्याणी पण बघायला गेलं तर खूप अशी मोठी प्रोसिजर आहे त्याची, बरिस्ता वगैरे बनवायची. पण मी तसं काही केलं नाही. ही आपली झटपट बिर्याणी म्हणून ह्याला मी नाव ठेवलं आहे, झटपट अशी चिकन बिर्याणी. तर इथे बघा मी चॉप केलेला म्हणजे बारीक कट केलेला असा लसूण आणि ग्रेड केलेलं अद्रक असं मी ह्यामध्ये टाकलं आहे. आणि ह्यालासुद्धा आहे ना आपण अगोदरच नाही टाकायचे. काही काही वेळेला आपण अद्रक लसूणची पेस्ट अगोदर टाकतो, पण ना ती पूर्ण
टोपाला म्हणजे आपल्या पातेल्याला चिटकून जाते किंवा आपल्या कढईला चिटकून जाते. तर आपण तसं न करता आहे ना ह्याला आपण छान असं, आता मी ह्यामध्ये हे आता का टाकलं आहे तर आपला लसूणसुद्धा आहे ना त्याचा जो कच्चापणा जो असतो ना तो निघून जात आणि खूप छान असा चवसुद्धा लागते. त्यानंतर बघा मी इथे उभा कट केलेलं टॉमॅटोसुद्धा टाकलेलं आहे. तर मी ना टॉमॅटो एकच टाकला आहे, मीडियम साईजचा टाकला आहे, जास्त मोठा पण नाही आणि जास्त छोटा पण नाही, मीडियम साईजचा एकच टॉमॅटो टाकला आहे. आणि कारण की ना मला आवडतो टॉमॅटो, मला टाकलेला आवडतो, मला छान वाटतो, प्रत्येक भाजीमध्ये मला टॉमॅटो पाहिजेच असतो. जर तुम्हाला नाही आवडत असेल तुम्ही नाही टाकला, स्किप केला तरीही चालेल, पण खूप छान अशी बिर्याणी होते. त्यानंतर मी ना टॉमॅटो चांगलं फ्राय करून झाल्यावर ना मी ह्यामध्ये हे पावडर मसाले टाकलेले आहेत. तर हे पावडर मसाले मी तुम्हाला सांगितलेले की कसे आहे ते. त्याच्यानंतर हे आहे आपल्या चिकनचा मसाला, एव्हरेस्ट चिकन मसाला, तर तोसुद्धा टाकला आहे. बिर्याणी मसाला नव्हता माझ्याकडे, मी तुम्हाला म्हटलं ना घरात ज्या वस्तू अवेलेबल असतात आपण त्याच टाकून घ्यायच्या. यावेळी मी ग्रोसरीमध्ये एक बिर्याणी मसाला नाही घेतलेला, कारण भरपूर मसाले होऊन जातात, घरातसुद्धा भरपूर मसाले झालेत. त्याच्यामुळे मग आणि आपले साध्यासुध्या मसाल्यात पण बनवले ना तरी खूप छान टेस्टी बिर्याणी लागते. तर मसाले असे छान फ्राय झाले, त्याच्यात त्याला तेलसुद्धा सुटलं. मग त्यानंतर मी ह्यामध्ये टाकलं आहे चिकन. तर चिकन आहे ना सगळ्यात प्रथम आहे ना मी आधी असं हळद मीठ लावून ठेवते स्वच्छ धुतल्यावर, पण आज नाही लावलं आहे का, तर कारण सांगते, आपल्याला झटपट बिर्याणी बनवायची आहे म्हणूनच नाही लावला आहे. तर नाहीतर मग मी ना त्याला दही, हळद, मीठ, लाल पावडर मसाले जे असतात ना ते लावून ठेवले ना तर खूप टेस्टी तेव्हा पण आहे ना त्याला 2-3 तास असं मॅरिनेट करून वगैरे ठेवावं लागतं, तेव्हा ती छान अजून छान बिर्याणी होते. असो तीसुद्धा रेसिपी मी तुमच्यासोबत शेअरच करेन नंतर. तर हे बघा इथे आहे ना मी छान असं खालीवर चिकनलासुद्धा पूर्ण मसाले लागेपर्यंत मी असं खालीवर पूर्ण हलवून घेतलेलं आहे चिकनला, तुम्ही पाहू शकता. आणि बघा किती मस्त अशी छान रेसिपी आहे ही. आणि फ्रेंड्स तुम्हाला असं वाटेल की ही नवरात्रीची रेसिपी आहे, तर नाही, ही माझी अगोदरचीच रेसिपी होती. आपण मला शेअर करायला मिळालीच नाही, मला वाटलं मी अपलोड केली आहे, पण आज मोबाईल चाळत असताना म्हणजे हे भेटली मला. ॲक्च्युलीमध्ये मी गावाला जायच्या आधी, आपली नवरात्र सुरू व्हायच्या आधी ही रेसिपी केली होती आणि हा व्हिडिओ मी अपलोडच केला नव्हता. तर म्हटलं चला हा व्हिडिओ तुमच्यासोबत शेअर करू. तर इथे ना मी आता मीठसुद्धा टाकून घेतले आणि छान असं आता मिक्स करून घेणार आहे. आणि त्याच्यानंतर ना मी ह्यामध्ये सोडणार आहे गरम पाणी. ते इथे तुम्ही पाहू शकता, खूप छान असं आपल्या चिकनला आहे ना मसाला असा सगळ्या बाजूने लागलेला होता. आता मी ह्यामध्ये ना पाणी टाकलं आहे, गरम पाणी टाकायचं आहे, कारण की तुम्हाला माहिती आहे की प्रत्येक भाजी आपण जेव्हा पाणी टाकतो ते गरमच टाकायचं, जेणेकरून आपल्या भाजीला एक छान अशी चव येते. आणि त्याची जी गरम असण्याची जी प्रोसिजर असते ना ती थांबत नाही, ती फटाफट होते. जेव्हा आपण थंड पाणी टाकतो ना तर तिथेच त्याची प्रोसिजर थांबून जाते आणि खूप वेळ लागतो त्यासाठी. तर आता इथे बघू शकता आपल्या जेव्हा आपण पाणी टाकलं त्याला छान अशी उकळी आलेली आहे. आणि मी ना माझ्याकडे कोथिंबीर होती, पुदिना नव्हता म्हणून नाही टाकली, पण पुदिना असला असताना तर अजून छान टेस्ट लागली असती. असो, पण इथे ना मग मी कोथिंबीर टाकली आणि त्याला छान असं मिक्स करून घेतलं आहे. आणि आता आपल्या पाण्याला उकळी आली आहे तर आपण ह्यामध्ये टाकणार आहोत तांदूळ, कारण की अगोदर जर तांदूळ मी चिकनबरोबर जर फ्राय केले असे ना तर एकदम गचकी खिचडी म्हणजे खिचडा टाईप झालं असतं. तर आपल्याला खिचडी नाही, बिर्याणी हवी होती, म्हणून मग मी ना हे आपण जेव्हा पाणी उकळतो ना उकळल्यानंतरच तांदूळ टाकायचे आहेत, कारण हे छोटे तांदूळ आहेत, कोलम तांदूळ. त्याच्यामुळे कोलम मीन्स आपण बोलतो ना की जिरा तांदूळ असतात तशा टाईपमधले हे तांदूळ आहेत, पण खूप टेस्टी आणि छान होते. आणि बिर्याणी पण आहाहा लाजवाब झाली होती. तर इथे ना मी आता सगळं मिक्स करून घेणार आहे आणि तुम्हाला मग पुढे दाखवते. तर सगळं चिकन आणि राईस आहे ना एक चांगला जीव होऊन द्यायचा. तर जे पाणी होतं ना ते सगळं बघा भातामध्ये पूर्ण असं छान ऑब्झर्व झालेलं आहे. आता वरून थोडंसं आपल्याला पाणी टाकायचं आहे ह्यामध्ये आणि नंतर पुन्हा ह्याला झाकून ठेवायचं आहे. तर इथे ना थोडासा भात कच्चा होता, चेक केला मी. त्याच्यानंतर मग मी ह्यामध्ये टाकणार आहे अजून थोडंसं पाणी. तर नंतर ह्या थोड्याशा पाण्यामध्ये ना आपल्याला भात झाकून घेतल्यावरती वाफेवर स्लो गॅसवरती शिजवून घ्यायचा आहे.
तर फ्रेंड्स, तुम्हाला माझी रेसिपी कशी वाटली मला लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा. आवडल्यास नक्कीच लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि छान छान अशा कमेंट करा. तर बघा इथे मी सर्व करून दाखवली आहे तुम्हाला की बिर्याणी कशी झाली आणि बिर्याणीचा रंग पण बघा किती छान आला आहे. चला मग भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय आणि सर्वांना श्री स्वामी समर्थ.